तर याच्यामध्ये जो कार्बन दिलेला आहे त्या कार्बनला जर आपण याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं बेटा, तर हे स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसणार आहे की या कार्बनला तिघे बाजूनं असे 3 CH लागलेले असे स्ट्रक्चर आहे. आता असं तुम्ही स्ट्रक्चर बघितला ती नंबरिंग स्टार्ट फ्रॉम द चेन बेटा, ज्या बाजूनं क्लोरीन जवळ आहे त्या बाजूनं, आणि दिस इज द पॅरेंट चेन, ज्याला मी नंबरिंग करतोय ही पॅरेंट चेन आहे. आणि बाकीचे जे मग शिल्लक आहे दोन, हा CH3 आणि हा CH3. तर हा जो कार्बन बेटा हा इकडून दुसरा आहे आणि मागून पण दुसरा आहे, त्याला आपण म्हणतो सेकंड लास्ट कार्बन. त्याला काय म्हणतो आपण? सेकंड लास्ट कार्बन. त्यामुळे हे जे नेम आहे या स्ट्रक्चरचं ते स्टार्ट होणार बेटा सेकंड लास्ट कार्बनला 2 मिथाइल आहे, 1 आणि 2 मिथिल आहे. तर 2 मिथिल सेकंड लास्ट कार्बनला म्हणजे निओ. आणि सगळे कार्बन जर मोजले आपण सगळे तर 3 आणि 2 5, 5 कार्बन आणि तिकडे लावायचा वायल आणि हा तुमचा कंपाऊंड क्लोराइड. सो निओ पेंटिल क्लोराइड. हा आता हे झालं त्याचं कॉमन नेम. आता याचा IUPAC नेम. तर 2 नंबरच्या कार्बनला वरती पण आणि खालती पण 2 मिथिल लागलेले, इकडे हा पण लागलाय हा पण लागला 2 नंबरच्या कार्बनला, म्हणून 2,2 डायमिथाइल 2,2 डायमिथाइल. आणि तिकडे पहिल्याच नंबरच्या कार्बनला लागलाय क्लोरो, त्यामुळे 1 क्लोरो. आणि याच्यामध्ये किती आहे रे बेटा? याच्यामध्ये त्या ठिकाणी 3 कार्बन आहे पॅरेंट चेन मध्ये. तर इकडे काय येईल बेटा? प्रोपेन. सो 2,2 डायमिथाइल 1 क्लोरो प्रोपेन असं त्याचं स्ट्रक्चरचं नाव आहे. ठीक आहे, तसे द्या. ते झालं तुमचं 6 नंबरचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर 7 नंबरचं. 7 नंबर मध्ये त्यांनी दिलेले CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं टाईप मध्ये जर डायरेक्ट हायड्रोजन डबल बॉन्ड वाल्या कार्बनला लागलेला असेल तर त्याला आपण काय नाव देतो? विनिल. हॅलोजन इज अटॅच्ड टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, then this halogen is directly attached to the carbon which is the it is the sp2 carbon and ओके नाही sp2 कार्बन असेल तर विनिल क्लोराइड असेल नाव. आणि त्याचं IUPAC नेम जर तुम्ही म्हणणार तर एका नंबरच्या कार्बनला जॉईंट आहे, and there are the 2 carbons are there, so 1 and 2 नंबरिंग करताना असं करायचं 1 2. सो 1 क्लोरो 2 कार्बन अँड डबल बॉन्ड. हा पहिल्या नंबरच्या कार्बनला क्लोरो, तिकडे 2 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड आहे 1 क्लोरो इथेन 1 क्लोरो इथिन. 8 नंबरला बघा CH ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड Cl. हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड साठी आपण एक कॉमन नेम मध्ये नाव वापरतो ऍसिटिलीन. कॉमन नेम मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं मिनिंग जातं बेटा ऍसिटिलीन, आणि त्या ऍसिटिलीनला आपण जॉईन केलाय Cl, त्यामुळे याचं नाव आलं बेटा क्लोरो ऍसिटिलीन. लक्षात घ्या, थोडस हे वेगळं नॉमेनक्लेचर चालू आहे आपलं, ज्यामध्ये ट्रिपल बॉन्डला हॅलोजन लागलाय तर क्लोरो ऍसिटिलीन. आणि जसं तुम्ही वरच्या याला नेमिंग केलं नंबरिंग केलं तसं इकडे 1 आणि इकडे 2, आणि पहिल्याच नंबरच्या कार्बनला क्लोरो आहे 1 क्लोरो आहे 2 कार्बन आहे तर इथ आहे, ट्रिपल बॉन्ड आहे तर वायनी आहे, ट्रिपल बॉन्ड आहे तर वायनी. 9 नंबर बघा इकडे अशी बेंझिनची रिंग, अशी बेंझिनची रिंग, त्या बेंझिनच्या रिंगला CH2. पण मला सांगा हा कंपाऊंड जो आहे बेटा हा, आणि हा जो कार्बन आहे बेटा हा कार्बन बेंझिन रिंगच्या नंतरचा कार्बन आहे. बेंझिन रिंगच्या नंतरच्या कार्बनला आपण म्हटलं होतं बेटा क्लासिफिकेशन करताना बेन्झिलिक कार्बन, आणि त्या बेन्झिलिक कार्बनला आयोडीन लागलाय तर याचं नाव झालं बेन्झाइल आयोडाईड किंवा बेन्झिल आयोडाईड. करेक्ट. हा, आणि एक वेळा याच्यावरती असा प्रश्न विचारला होता बेन्झिल अल्कोहोल वरती होतो ऍक्च्युली,
IUPAC नाव विचारलं होतं बेन्झिल अल्कोहोलचं, तर ते IUPAC नाव एकदम हार्ड आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ही जी आहे CH2 ही पॅरेंट चेन बेटा, आणि या CH2 ला लक्षात ठेवा बेटा, या CH2 ला हा ही बेन्झीनची रिंग अटॅच आहे आणि हा हॅलोजन पण अटॅच आहे, समजलं. आणि याच्यामध्ये त्याचं नाव आलं बेटा मग त्यामुळे फिनिल IUPAC मध्ये फिनिल, त्यानंतर आयडोबेन्झीन, सॉरी आयडोमिथेन. हा कुठल्या प्रकारचा हॅलो अल्केन आहे? आयडोमिथेन. आणि इकडे पहिल्या नंबरच्या कार्बनला कोण अटॅच केलं आपण? तिकडे फिनाइल अटॅच केलं, तो 1 फिनाइल आयडोमिथेन असं त्याचं IUPAC नेम त्या ठिकाणी आलं. समजलं का प्रत्येकाला याचा IUPAC नेम कसं आलं तर? अरे सर हा बोलताय. फिनिल का लागलं सर त्याला? बेन्झीन रिंग जेव्हा ब्रँच असते, बेन्झीन रिंग जेव्हा ब्रँच असते, ब्रँच, तेव्हा आपण तिच्यासाठी काय वापरतो? मिथिल. ठीक आहे, जसं आपण CH3 साठी काय पडतो? मिथिल. तसं बेन्झीन रिंग जर एखाद्या पॅरेंट चेनला, आता याच्याकडे पॅरेंट चेन कुठली बेटा? CH2 ही पॅरेंट चेन का? बरं CH2 का पॅरेंट चेन आहे? कारण CH2 ला काय अटॅच आहे बेटा? CH2 ला अटॅच आहे फंक्शनल ग्रुप. हा, म्हणून ती पॅरेंट चेन बेटा. हा फंक्शनल ग्रुप जर बेन्झीनला अटॅच असता तर बेन्झीन झालं असतं पॅरेंट चेन, पण आयोडीन हा फंक्शनल ग्रुप, हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप CH2 ला अटॅच होता, त्याच्यामुळे CH2 ही पॅरेंट चेन झाली आणि हा झाला ब्रँच, ही झाली ब्रँच फिनिल. पॉइंट इज क्लिअर? हो. बघा आता मी याला रब करतो, नेक्स्ट स्ट्रक्चर वरती फोकस करतो. इकडे बघा, आणि एक सूचना, जे विद्यार्थी जामनेशी बिलॉंग करतात किंवा काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक जामने बिलॉंग करतात आणि त्यांना जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभ्यास आणि आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे केमिस्ट्री, यासाठी जर क्लास लावायचा असेल तर त्यांनी सांगा की 11ची बॅच त्या ठिकाणी असते माझी. तुमची 12वीची बॅच झाल्यानंतर 2:15 वाजेला, ठीक आहे, तिकडे व्हायब्रंट अकॅडमीच्या रूम मध्ये. समजलं का? जर एखादा कोणी तुमचा मित्र असेल किंवा फ्रेंड्स असेल आणि तिकडे तर त्यांना सांगा तुम्ही निरोप द्या, ओके. आणि त्यांचं काही डिस्कशन असेल अबाउट फीज वगैरे तर त्यांना तसं माझा नंबर द्या किंवा तुम्ही त्यांचं सजेशन करा मला, आपण करूया, ठीक आहे ना. असेल कोणी मुलगी किंवा मुलगा सांगा त्यांना, कारण कालपासून मी त्यांची एक बॅच तयार केली ऑनलाईन, जे चॅप्टर झालेले आहे ऑफलाईन मध्ये त्या मुलांचे, माझ्या जुन्या मुलांचे, तर त्यांचं कालपासून मी सुरू केलं बेटा 11, ठीक आहे. तर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी लवकरात लवकर त्यांना कळवावं. सूचना समाप्त. 10 नंबरचं बघा, 10 नंबरच्या इक्वेशन कडे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आयोडीन आणि CH3 समोरासमोर आहे. जर असं समोरासमोर त्या ठिकाणी ते असतील तर त्या ठिकाणी त्याला आपण नाव प्यारा, ठीक आहे. तो इकडे प्यारा, ओके. आता लक्ष द्या, जर बेन्झीन रिंगला CH3 अटॅच आहे तर या स्ट्रक्चरचं नाव राहतं बेटा टोल्यून. परत बोलतो, जर बेन्झीन रिंगला अटॅच आहे CH3 तर त्या स्ट्रक्चरचं नाव होतं टोल्यून. आणि या समोरासमोरच्या पोझिशनला आपण काय म्हणतो बेटा? प्यारा म्हणतो. आपण काल डिस्कशन केलं होतं बघा या विषयावरती, बरोबर आहे, अरिल हलाइटच्या टायमाला. तर समोरासमोरची जी पोझिशन आहे त्याला म्हणतो मग प्यारा म्हणतो आपण. मग या प्यारा लोकेशन वरती कोण आहे बेटा? आयोडीन आहे. हा, सो प्यारा आयडोटोल्यून, काय नाव चालू? प्यारा आयडोटोल्यून. समजलं का? मग आता या प्यारा आयडोटोल्यूनचं
जर तुम्ही या ठिकाणी IUPAC नाव बघायचं म्हटलं तर प्यारा ही लोकेशन 1, 2, 3 आणि 4 नंबरला आहे. तर 4 आयडो 4 आयडो आणि तो टोल्यून असं पण त्याचं त्या ठिकाणी नाव आहे बेटा IUPAC. IUPAC पण टोल्यून कॉमन नेम मध्ये पण टोल्यून वापरण्याची पद्धत आहे. किंवा ऑर मध्ये याचं नाव बेटा पण ऑर मध्ये ते नंबरिंग जे आहे ना थोडस या ठिकाणी त्यांनी गलत केलेलं आहे. ठीक आहे ना. बघा तुम्ही ऑर मध्ये केल्यावर कसं काय तो 4 गेला मग 4 आयडो. कारण प्रत्येक टायमाला थोडी पोझिशन लोकेशन बघा म्हणजे लोकेशन बदलते आहे. जर मी दुसरं नाव घेतोय तर त्या ठिकाणी आयडो हा पहिल्या नंबरच्या कार्बन जातोय आणि मिथिल नंतरच्या कार्बन. म्हणजे जर मी बेंझिनला म्हणतोय पॅरेंट, बेंझिनला म्हणतोय पॅरेंट तर त्या ठिकाणी आयोडीन पासून सुरू करायचं आपल्याला आयडोबेंझिन आणि मग जर मी आयडोबेंझिन म्हणतोय ओके नाही पूर्ण बेकार आहे की नाही केमिस्ट्री. काय केव्हा नियम बदलतील लगेचच सांगता येत नाही. त्यामुळे थोडस अभ्यासू व्यक्तिमत्व लागतं आणि रिव्हिजन लागते. रिव्हिजन लागते की केव्हा काय वापरायचंय. तर या ठिकाणी बघा जर मी बेंझिनला म्हणतोय पॅरेंट चेन तर दुसरी पॉसिबिलिटी इकडे आहे बेटा आयडोबेंझिन आणि तिकडे किती नंबरच्या कार्बनला मिथिल लागलेला आहे मग 4 नंबरच्या कार्बनला मिथाईल लागलाय. मग 4 मिथाईल आयडोबेंझिन असं तिकडे त्याचं नाव येईल. फार मी ते 1 पण म्हणू शकतो. 1 आयडो 4 मिथाईल 1 आयडो. ओके 4 मिथाईल ओके 1 आयडो बेंझिन. ठीक आहे. तर दोघी नाव एक्सेप्टेबल आहे IUPAC मध्ये असं आपल्या बुक्सचं म्हणणं पडते. तर आपल्याला ग्राह्य करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आहे नॉमेनक्लेचरचं. तिकडे अशी बेंझिनची रिंग आणि याच्यामध्ये इकडे Cl आहे आणि इथे Cl आहे. तर बेटा मध्ये 1 गॅप आहे की नाही. काल आपण बघितलं होतं मध्ये जर एक गॅप असेल तर त्याला आपण काय म्हणतो मेटा. ओके आणि इकडे कोलिन बेटा ओके नाही. तर मेटा डायक्लोरो बेन्झीन. ठीक आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी नंबरिंग करताय वाढ तर इथे मी नंबर करतो 1, 2 आणि 3. 1 नंबरच्या कार्बनला आणि 3 नंबरच्या कार्बनला क्लोरो लागलाय. म्हणजे 1,2 2 टाइम लागला ना डायक्लोरो आणि तिकडे बेंझिनची रिंग बेन्झीन. ठीक आहे. सो त्या ठिकाणी आपण ऍज पर युअर बुक्स लँग्वेज वी हॅव टू कम्प्लीट द nomenclature systems. Yesterday we start the nomenclature rules and that today we complete these rules and regulations. चलो आता जायचं आपल्याला आपल्या या याच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स बेटा हाऊ टू प्रिपेअर द अल्किल राईड. सो द टॉपिक इज द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. आपल्याला अल्किल हलाइड म्हणजे हॅलो अल्केन बनवायचं. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो क्लासिफिकेशन टायमाला आपल्याला फक्त याची गरज आहे बेटा. ओके डाय हॅलोजनची गरज नाहीये. ओके तर आपल्याला गरज बेटा अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन आपल्याला समजलं पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला फर्स्ट केमिकल वापरायचं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला मिळवायचं आहे अल्किल हलाइड. त्यासाठी आपण वापरायचं पहिल्यांदा आपल्याला फ्रॉम अल्कोहोल फॉर्म्युला बेटा ROH. समजलं. आपल्याला आता अल्कोहोल पासून प्रिपेअर्ड करायचे काय RX. ठीक आहे. आवर टार्गेट इज बेटा अल्कोहोलचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचे RX मध्ये. ठीक आहे. अल्कोहोलचं कन्व्हर्जन आवाज पॉज करे बेटा. तर अल्कोहोलचं आपल्याला काय करायचंय कन्व्हर्जन त्या ठिकाणी अल्किल हलाइड मध्ये करायचं होतं. ठीक आहे. आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट्स त्याच्यामध्ये काय करायचे यूज करायचे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे रिएजंट्स तिकडे वापरायचे तर त्यासाठी तुम्ही तिकडे
रिएजंट वापरायचे, तर त्यामध्ये पहिला क्रमांक लागतो हॅलोजन ऍसिडचा. हॅलोजन ऍसिड्स, ठीक आहे. हॅलोजन ऍसिड म्हणजे काय, HX. आणि HX म्हणजे काय, एकतर HCl, HBr आणि HI. सर तुम्ही म्हणाल सर तुम्ही HF का वापरते तिकडे, तर तो हायली रिॲक्टिव्ह असतो म्हणून ना. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला केमिकल त्या ठिकाणी वापरायचे फॉस्फरस हलाइड. ओके, वापरायचं आपल्याला फॉस्फरस हलाइड. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 जण वापरायचे, एक PX3, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचे PCl3, ओके, अँड PCl5 म्हणजे सॉरी PCl5 PX5 आणि तुम्हाला इथे वापरायचे PCl5. आणि तिसरा पण याच्यामध्ये होता, ठीक आहे, ऑफलाईन मध्ये तो राहून गेलाय, त्याला घ्यावा लागेल आता उद्या दिवशी. त्या हॅलोजन एक्सचेंज चालू करत होतो ना आपण, बरं झालं. अजून त्या ठिकाणी आपल्याला एक केमिकल त्या ठिकाणी वापरायचे, अल्कोहोल घ्यायचे आणि थायोनिल क्लोराईड वापरायचं आहे. थायोनिल क्लोराईड. आणि तिकडे त्याचा फॉर्म्युला बेटा थायोनिल क्लोराईडचा SOCl2, ठीक आहे. असे 3 केमिकल तुम्हाला अल्कोहोल सोबत रिॲक्ट करायचे आणि तुम्हाला रिस्पेक्टिव्ह अल्किल हलाइड फॉर्म करायचे, कळलं का. सो लिस्टिंग केलेली आहे. अल्कोहोलचं रिॲक्शन हॅलोजन ऍसिड सोबत, अल्कोहोलची रिॲक्शन फॉस्फरस हलाइड सोबत, अल्कोहोलची रिॲक्शन थायोनिल क्लोराईड सोबत, आणि ती रिॲक्शन तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. लक्षामध्ये, चला पॉइंट इज क्लिअर ऑर नॉट, बोला चला. ठीक आहे, आता रिॲक्शन आपण बघणार बेटा, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिला टार्गेट अल्कोहोलची रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. ओके, सो फर्स्ट इज बाय युजिंग हॅलोजन ऍसिड. आपण त्याला काय म्हटलं, हॅलोजन हायड्रोजन हलाइड, हायड्रोजन हलाइड, दॅट इज HX. ओके, आता या ठिकाणी त्याला रिॲक्शन, आता बघा तुम्हाला अल्कोहोल जो आहे बेटा तो हॅलोजन ऍसिड सोबत तुम्हाला रिॲक्ट करायचंय. हॅलोजन ऍसिड सोबत जेव्हा अल्कोहोल रिॲक्ट करतो, हॅलोजन ऍसिड सोबत when alcohol halogen acid, then there is a formation of RX and water molecule. Okay, alcohol is react with the HX म्हणजे halogen acid, we form their alkyl halide respective, and there is a removal of water as a molecule. तो झाली रिॲक्शन. बघा ना, वॉटर मॉलिक्यूल कसा फॉर्म झाला, हा अल्कोहोलचा OH आणि याचा X. ओके, त्याची रिॲक्शन. तर याच्यामध्ये हा कसा असतो बेटा प्लस, हा कसा असतो पूर्ण OH मायनस, H प्लस आणि X मायनस. सो याचा प्लस, याचा मायनस, याचा प्लस, याचा मायनस, याचा प्लस, याचा मायनस, म्हणजे मायनस प्लस मायनस प्लस. ओके, याच्यामध्ये अट्रॅक्शन आणि फॉर्म झाला बेटा तुमचा मॉलिक्यूल RX अँड वॉटर. OH प्लस OH मायनस प्लस H प्लस काय फॉर्म होणार, 100% वॉटर. आणि R प्लस याचं कॉम्बिनेशन X मायनस सोबत काय फॉर्म बेटा, अरे अशी ती रिॲक्शन झाली बेटा. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी फॉर्म झाला अल्कोहोल, लक्षात ठेवा. ओके, अल्कोहोल पासून फॉर्म झाला बेटा RX. मग आता याच्यामध्ये अल्कोहोल मध्ये भरपूर प्रकार आहे बेटा. मग कुठल्या जो अल्कोहोल आहे तो पटकन रिॲक्शन करतो बेटा HX सोबत, तर त्याची ऑर्डर दिलेली बेटा याच्यामध्ये.
याच्यामध्ये त्याने काय दिलंय बेटा टाइम सॉरी त्याच्यामध्ये त्याने रिॲक्शन दिलेली आपल्याला अल्कोहोलची HX सोबत, परंतु याची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बेटा ती आपल्याला नेट संपलं. the order of reactivity, the order of reactivity of alcohols, the order of reactivity of alcohols with given हॅलो ऍसिड म्हणजे हॅलोजन ऍसिड इज बघा कुठला अल्कोहोल हॅलो ऍसिड सोबत HX सोबत पटकन रिॲक्शन करतो, तर टर्शरी ओयल म्हणजे टर्शरी अल्कोहोल याची रिॲक्शन बिलकुल फास्ट होत असते दॅन सेकंडरी वन. सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन फास्ट होते HX सोबत दॅन प्रायमरी अल्कोहोल. सो सगळ्यात फास्ट टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट करतो बेटा हॅलो ऍसिड सोबत म्हणजे HX सोबत. लक्षात ठेवा, ही अत्यंत महत्वाची नोट आपण या ठिकाणी आपल्याला दिलेली बेटा सिलेबस मध्ये. ठीक आहे. सो टर्शरी अल्कोहोल ची रिॲक्शन पटकन होते HX सोबत, मग तो Cl असेल, HCl असेल, तो HBr असेल, तो HI असेल, आणि सगळ्यात कमी रिॲक्शन म्हणजे कमी रिॲक्टिव्हिटी बेटा प्रायमरी अल्कोहोलची. लक्षात ठेवा. ओके, प्रत्येकाला ही रिॲक्शन समजली का? आणि रिॲक्शन करताना तुम्हाला तर माहिती त्याच्यामध्ये सुटेबल कंडिशन्स तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे असतात. म्हणजे ही रिॲक्शन त्या ठिकाणी झाली पाहिजे, यासाठी जर आपल्याला टेम्परेचर, प्रेशर, बरोबर एखादा केमिकल असेल तो वापरायची गरज पडल्यास ते तुम्हाला वापरायचंय मित्रांनो इकडे. म्हणजे ही रिॲक्शन करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये एक सुटेबल कंडिशन्स त्या ठिकाणी काय करायचे, यूज करायचे. यूज टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, एखादा रिएजंट असेल, एक नवीन केमिकल असेल. समजलं की नाही? सो आता आपल्याला काय करायचं माहितीये का, हॅलोजन ऍसिड, लक्ष देता, हॅलोजन ऍसिड सोबत आपल्याला आता अल्कोहोलची रिॲक्शन करायची आहे. आता तुम्हाला हॅलोजन ऍसिड तर आता तुम्हाला माहितीच आहे ना, कुठल्या कुठल्या प्रकारचे हॅलोजन ऍसिड असतात. HCl, HBr, HI, HF. बरोबर आहे की नाही? HCl, HBr आणि HI. बरोबर. HCl चं नाव आहे बेटा हायड्रोक्लोरिक ऍसिड. HBr चं नाव आहे हायड्रोब्रोमिक ऍसिड. किंवा हायड्रोजन ब्रोमाइड, आणि याचं नाव बेटा हायड्रो आयोडिक ऍसिड. हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड, हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जितकं तुम्ही कराल तितकं नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कळणार आहे. कारण काय, याच्यामध्ये अफाट दुनिया आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं म्हणजे. ठीक आहे. सो HCl चे, HBr चं आणि HI चं आपल्याला करायचं रिॲक्शन अल्कोहोल सोबत, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे अल्किल हलाइड फॉर्म होतील. HCl सोबत कधी केलं तर काय फॉर्म होईल, अल्किल क्लोराइड. HBr सोबत कधी केलं तर काय फॉर्म होईल, अल्किल ब्रोमाइड. आणि HI सोबत तुम्ही करणार तर फॉर्म होईल अल्किल आयोडाइड. आता आपल्याला त्याच्यासोबत आता एक एक रिॲक्शन करायची एवढं. त्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट हलाइड चॉईस करायचा एवढं याच्यामध्ये, की नाही. फर्स्ट हलाइड वाय टू चॉईस हिअर, दॅट इज द HCl. ओके. आणि HCl तुम्हाला वापरत असताना याच्यामध्ये तुम्हाला लुकास रिएजंट वापरायचा आहे. अरे लुकास रिएजंट काय, तर कॉन्सन्ट्रेट HCl आणि अनहायड्रस ZnCl2 या दोघांचं ते सोल्युशन आहे बेटा लुकास रिएजंट. आणि या लुकास रिएजंटची तुम्हाला रिॲक्शन करायची आहे त्या ठिकाणी अल्कोहोल सोबत. सो लुकास रिएजंट म्हणजे
HCl आणि ZnCl2. हा जो लुकास रिएजंट आहे, जेव्हा हा रिॲक्ट करतो बेटा अल्कोहोल सोबत, तेव्हा त्या ठिकाणी RCl फॉर्म होतं आणि रिस्पेक्टिव्ह वॉटर मॉलिक्यूल तो बाहेर पडणारच आहे बेटा, OH आणि H सोबत कधी केलं तर आपण. ठीक आहे. मग हा अल्कोहोलचं काय झालं, कन्व्हर्जन अल्किल क्लोराईड मध्ये. लक्षात ठेवा, जर तुम्हाला अल्किल क्लोराईड हवा असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल बेटा, तिकडे HCl अनहायड्रस ZnCl2 वापरायचं बेटा. ठीक आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड, दिस प्रोसेस, आता या प्रोसेसला काय म्हणतो आपण, when Lucas reagent and alcohol and RCl form water form, so this process is called Gru's process. ठीक आहे. ओके. तर ही जी प्रोसेस आपण बघितली, ही प्रोसेस here only primary and secondary alcohol, here only primary and secondary alcohol undergoes Gru's process. म्हणजे ग्रूस प्रोसेस फक्त आणि फक्त प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल साठी आहे. ही प्रोसेस टर्शरी अल्कोहोल साठी नाहीये. दिस प्रोसेस is not useful for tertiary alcohol. टर्शरी अल्कोहोल साठी ही प्रोसेस युजफुल नाहीये. सेकंडरी पासून तुम्ही RCl फॉर्म करू शकता, प्रायमरी पासून पण तुम्ही RCl फॉर्म करू शकता, पण तुम्ही RCl टर्शरी अल्कोहोल पासून फॉर्म करू शकत नाहीये. हे या ग्रूस प्रोसेसचं काय बेटा लिमिटेशन आहे. लिमिटेशन आहे, ते होत नाही म्हणजे काय, असं एखादा विद्यार्थी म्हणतो की मला जमत नाही, त्याचं लिमिटेशन झालं. हो की नाही. मग आपल्या लिमिटेशन वरती लोक आपण नाव पाडतात बेटा, की ह्याच्यामध्ये हे लिमिटेशन आहे, हे असं. ठीक आहे. तसं या ग्रूस प्रोसेसला लोक नाव पाडतात, सायंटिस्ट लोक, ए ग्रूस प्रोसेस तुला आहे ना टर्शरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करता येत नाही. हरकत नाही, पण ज्यात जे जमतंय ते तर आपण केलं पाहिजे. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, फक्त टर्शरी नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, मग डायरेक्ट HCl आपण वापरत नाही, त्यासोबत आपल्याला काय लागतं बेटा, ZnCl2 लागतो, अनहायड्रस. हे केमिकल लागतात. आता आपण काय करूया, ही जी रिएक्शन तुम्ही सोबत बघताय, याचा आपल्याला सपोर्ट घेऊन आता रिएक्शन तयार करायची बेटा. ठीक आहे. एक्झाम्पल बघायचं आपल्याला. एक्झाम्पल क्रमांक 1 घ्या. रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल CH3CH2OH, दिस इज कॉल्ड एज इथिल अल्कोहोल. आणि या इथिल अल्कोहोलची तुम्हाला करायची रिएक्शन रिस्पेक्टिव्ह HCl सोबत. आणि जेव्हा तुम्ही ते करताय तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय, अनहायड्रस ZnCl2 वापरायचंय, अनहायड्रस ZnCl2. आणि मग तिकडे तुम्हाला काय करावं लागणार आहे, डेफिनेटली तिकडे तुम्हाला करावं लागणार बेटा, हा OH आणि हा H आणि इथे लावायचा Cl. So we form here the compound that is CH3 CH2 Cl आणि इकडे फॉर्म झालं वॉटर मोल. ठीक आहे. सो इथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबर CH3 CH CH3 आणि ते OH. इथे पण आपण घेतला HCl अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे. फक्त काय करायचं बेटा, OH रिमूव्ह करायचा आणि तिकडे लावायचा Cl. तर इकडे CH3 CH CH3 आणि ते लावायचं बेटा Cl आणि इकडे फॉर्म होणार, एक मिनिट, एक मिनिट. ओके. and water. What is the name of this compound? वर जायचं, Isopropyl आयसोप्रोपिल अल्कोहोल. एकदम करेक्ट.
आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि आयसोप्रॉपिल अल्कोहोलचं काय झालं बेटा? आयसोप्रॉपिल क्लोराईड, ओके नाही? 2-chloro-propane. आणि जसं आता ते बोलला तर आशिष, त्याचं नाव होतं बेटा 2-propanol आणि 2-chloro-propane. त्याचं नाव होईल बेटा इथेनॉल आणि क्लोरोइथेन. सो जितकं तुम्ही रिव्हिजन करणार IUPAC कॉमन नेम, IUPAC कॉमन नेम, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं कॉमन नेम, स्ट्रक्चर कॉमन नेम, स्ट्रक्चर IUPAC नेम, तेवढं तुम्हाला रिॲक्शन सुद्धा सांग. रिॲक्शन याच्याशिवाय होणारच नाही, येणारच नाही बेटा तुम्हाला ते, ठीक आहे ना? सो इकडे अशा पद्धतीने आपण बघितलं की आपण HCl चा वापर केला. आता बघा हा जो होता इथिल अल्कोहोल, तर याचा कुठल्या टाईपचा अल्कोहोल आहे? हा प्रायमरी अल्कोहोल आहे बेटा. पण हा कुठल्या टाईपचा अल्कोहोल बेटा? हा सेकंडरी टाईपचा अल्कोहोल, बरोबर ओके नाही? तर हा सेकंडरी टाईपचा अल्कोहोल आहे, हा प्रायमरी टाईपचा अल्कोहोल आहे, म्हणून त्याची रिॲक्शन HCl सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2, बरोबर. सो आपण आता बघितलं HCl सोबत आणि अनहायड्रस सोबतची रिॲक्शन, टर्शियरी सोबत मी केली नाही. आता जर मी तिसरं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे. बघा आता तिकडे घेतलं मी एक्झाम्पल CH3 CH CH2 CH3 आणि इथे लागला OH. बेटा हा कार्बन कसा आहे? सेकंडरी आहे, आणि याला लागला OH, तर याचं नाव होईल सेकंडरी. 4 कार्बन आहे, ब्युटील Butane. ब्युटील अल्कोहोल, बरोबर. आणि याची रिॲक्शन केली आपण HCl सोबत इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2, आणि त्याच्यापासून फॉर्म होईल बेटा रिस्पेक्टिव्ह ऑर्गॅनिक. एक मिनिट, अनहायड्रस ZnCl2 and what to form here CH3 CH CH2 CH3 and here Cl, and साइडला तुम्हाला तर माहितीच आहे H2O मिळणार. काही काही मुलं H2O सोडून देतात, काही मुलं HCl लिहित नाही. असं नाही बेटा, रिॲक्शन कडे तुम्ही करता लहान आहे का? आता 18 वर्षाच्या वयाचे होऊन गेले तुम्ही असं लहान लहान गोष्टी विसरता का? कॉमन सेन्स, ओके. तर याचं नाव काय बेटा? 2-chloro-butane. 2-chloro-butane. बरोबर, 2-chloro-butane आणि सेकंडरी ब्युटील क्लोराईड, याचं नाव आलं बेटा 2-butanol. Butane to oil. बरोबर, ब्युटेन टू ऑइल आणि ब्युटॅनॉल असं पण चालेल, बरोबर. एकदम करेक्ट. 2-chloro-butane. जितकं तुम्ही जसं तुम्ही एखादी गोष्ट करता, तुम्ही तिला खूप चांगली प्रिपेअर करता, तेवढा तुम्हाला त्याच्या पुढच्या स्टेपला फायदा होतो बेटा, ठीक आहे ना? आपण काय करतो, पहिल्यापासूनच कंजूसपणा करतो, पाहून घेऊ पुढे पाहून. अरे सुरुवातीला तुम्ही काय करा, त्यावरती खूप खूप प्रयत्न करा, जास्तीत जास्त अभ्यास करा त्या गोष्टीचा. काय होतं माहिती का, एकदाच अभ्यास करणार पडतो बेटा. जसं की आता जन्माला आपण आलो, आपण नाव ठेवलं आपल्याला, ओके नाही? आणि आपल्याला लहानपणी विचारलं होतं कोणी पहिलीमध्ये असताना, किंवा तुम्हाला समजायला, तुम्हाला बोलता आलं, काय तुझं नाव काय? तर मला जेव्हा आपण समजते तेव्हा माझं नाव काय म्हणतोय, किरण आहे. मला कोणतरी सांगितलं तुझं नाव किरण आहे, मग मी पण विचार केला की माझं नाव किरण आहे. मी लक्षात ठेवलं की माझं नाव किरण आहे, ठीक आहे. लोकांनी विचारलं मला व्हॉट इज युअर नेम, मी म्हटलं किरण, ठीक आहे. सर तसं ते बेटा आहे, स्ट्रक्चरचं नाव एकदा तुम्ही डोक्यामध्ये फिट करा, ते बदलणार नाही. तुम्ही कोणालाही केव्हाही विचारलं की हे स्ट्रक्चर बेटा, या स्ट्रक्चरचं कॉमन नेम काय, तर ते हेच आहे. त्याचं IUPAC नाव काय, हेच आहे. ते बदलणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल जास्तीत जास्त वेळा, तेव्हा जमणार ते, ठीक आहे. आणि लोकांना असं वाटतं आपल्याकडे वेळ नाही आहे, ओके नाही, आपल्याकडे वेळ नाही. अरे कोणाकडे वेळ आहे मग? ठीक आहे, वेळ कोणाकडेच नाही, वेळ काढणं पडतो बेटा आयुष्यामध्ये. चांगल्या गोष्टीसाठी वेळ काढणं पडतो, आणि ही आयुष्य घडवणारी गोष्ट आहे आपल्यासाठी. आयुष्य घडवण्यासाठी आपण करतो बेटा. बिघडवतोय का आपलं आयुष्य? मी तुम्हाला म्हणतोय, फिल्म पहा तुम्ही 4-4 घंटे,
मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही अभ्यास करा यार. ठीक आहे, रिव्हिजन करा म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा. ठीक आहे. सेकंड नंबर बघा, आता तुम्हाला बघायचं आता HBr सोबत रिॲक्शन. काय HBr सोबत बेटा तुम्हाला HBr डायरेक्ट वापरायचा नाही. ठीक आहे, डायरेक्ट वापरायचं तुम्हाला. यासाठी तुम्हाला 2 केमिकलची आवश्यकता आहे. 2 केमिकल तुम्हाला लागणार आहेत. पहिलं केमिकल तुम्हाला लागेल बेटा NaBr. काय लागेल NaBr. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल बेटा कुठलं केमिकल लागणार तुम्हाला? फॉस्फरिक ऍसिड. हा, त्याचा फॉर्म्युला सांग रे. H3 S3PO3 आणि PO4 आहे ना, आणि 95% H3PO4. हा, phosphoric acid. What is the name of this H3PO4? Phosphorus acid का रे? Yes, phosphorus acid. याचं नाव काय बेटा? सोडियम ब्रोमाइड. या दोघांची जेव्हा रिॲक्शन होणार आहे तेव्हा काय फॉर्म झालं? HBr आणि Na3PO4. ठीक आहे. मग आता याच्यानंतर तुम्ही बॅलन्सिंग चालू करताय मग आता. ठीक आहे, बरं बघा सोडियम किती रे इकडे 3, मग इथे बी सोडियम किती करणार आपल्याला 3. बरोबर आहे. 3 सोडियम म्हणजे 3 Br, मग इकडे बी तुम्हाला करायचे 3 Br. जसं तुम्ही 3 Br झाला काम ना. आता बघ बरं रिॲक्शन झालं की नाही बॅलन्स. अगोदर सोडियम बॅलन्स केला, मग Br बॅलन्स केला, ऑटोमॅटिक सर्वजण काय होऊन गेले बेटा? बॅलन्स झाले. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट HBr अवेलेबल नाहीये. जर तुम्हाला HBr हवा असेल तर बॉड तुम्हाला त्या ठिकाणी NaBr आणि H3PO3. म्हणजे तुम्हाला समजलं का? अगोदर काय करताय लोक, तर या दोघांचं मिक्सचर बनवते पहिले, NaBrचं आणि H3PO4. एका बिकर मध्ये आपण हे मिक्सचर बनवलं. दुसऱ्या बिकर मध्ये काय राहील? तर दुसऱ्या बिकर मध्ये असेल बेटा कोण? अल्कोहोल. बरोबर. याच्यामध्ये या अल्कोहोल मध्ये तुम्हाला हे काय करायचंय? मिक्स करायचंय. समजलं? आणि हे जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा काय फॉर्म झालेला असेल? जेव्हा आत HBr, जेव्हा तुम्ही त्याला याच्यामध्ये ऍड करता अल्कोहोल मध्ये, तेव्हा त्या अल्कोहोलची रिॲक्शन इनडायरेक्टली या मध्ये जो फॉर्म झाला HBr त्याच्याशी होते, याच्याशी होत नाही, याच्याशी होते. कारण इकडे रिॲक्शन झाल्यावर बेटा, मिक्सिंग केल्यावर 2 जण फॉर्म झाले की नाही. एक HBr पण फॉर्म झाला आणि Na3PO4 पण फॉर्म झाला. पण अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत होईल? फक्त एक मिनिट. बरोबर, चुकलं ते, रिजन बदललेला आहे. इथे तुमचा H2 सुपर बेटा, इथे तुमचा एक मिनिट थांबा. याच्यामध्येच तर होतं कन्फ्युजन फक्त, बाकी नाही मग कन्फ्युजन ना. ऑर्गॅनिक केमिस्ट सोपं फक्त इथेच होतं कन्फ्युजन बेटा. इथेच सल्फ्युरिक ऍसिड आहे बेटा H3PO3 HI मध्ये, NaI मध्ये. ठीक आहे, बघा जर असं झालं बेटा, एक मिनिट. ओके, आता बरोबर आली रिॲक्शन मग आता. ओके चालेल. मग आता इथे काय फॉर्म झालं बेटा? H2SO4, NaBr plus H2SO4 and we form HBr, that is 2 HBr, and जर तुम्ही इकडे जर 2 then form बेटा Na2SO4. सॉरी हा, ठीक आहे चला. तर HBr फॉर्म झाला बेटा याच्यामध्ये, आणि इकडे वापरलं तुम्ही H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आणि फॉर्म झाला सोडियम सल्फेट. तर याच्यामध्ये काय फॉर्म झालं? HBr फॉर्म झाला आणि फॉर्म झाला हा. पण याची काही रिॲक्शन झाली नाही अल्कोहोल सोबत, फक्त काय झाली? HBr झाली. ठीक आहे. मग जेव्हा आपण अल्कोहोल रिॲक्ट करतो बेटा HBr सोबत नाही हा, NaBr आणि H2SO4 सोबत, आणि तेव्हा तिकडे काय फॉर्म होतं, आणि इकडे तुम्हाला काय करायचं? थोडीशी हिटिंग करायची तुम्हाला. ठीक आहे. मग हा OH आणि हा H आणि तो R आणि तो Br असा फॉर्म झाला H2. सो अशी रिॲक्शन या ठिकाणी होणार आहे बेटा. अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किल ब्रोमाइड मध्ये. सगळ्यांनी लक्ष ठेवा, सगळ्यांनी ही रिॲक्शन लक्षात ठेवायची की NaBr H2SO4 सोबत रिॲक्शन केली पाहिजे त्यांना. लक्षात ठेवायचं बेटा. बघा थोडीशी पण आपल्याला झालं कन्फ्युजन तर प्रॉब्लेम बेटा एकदम परफेक्ट लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे सर. तुम्हाला तर काय
तुम्हाला टेन्शन तर घ्यावं लागणारच बेटा. ठीक आहे. आता तुम्ही जर याच्यावरती एक्झाम्पल घेतलं, चला आपण घेऊ एक्झाम्पल. CS3 CS2 OH आणि काय HBr, पण ऍरोवर तुम्हाला NaBr आणि H2SO4 लिहिणं मस्ट. ठीक आहे. तर CS3 CS2 OH प्लस HBr इथे ते दोन. and we have to form here CS3 CS2 Br plus H2O. So we have formed here that is bromine. इथिल ब्रोमाइड. बरोबर, इथाइल ब्रोमाइड. बरोबर, एकदम करेक्ट. इथाइल ब्रोमाइड. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बेटा, रिएजंट NaBr प्लस काय फॉर्म होतं HBr. तो HBr एकदा त्याच्याशी रिएक्शन करायला लागला, 1 मिनिटाची रिएक्शन. समजलं? पुढे बघा 2 नंबरचा एक्झाम घेऊ आपण. ठीक आहे. एक्झाम्पल क्रमांक 2. काय बरायचं नाव? सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. बरोबर. परत 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 मी ते स्ट्रक्चर घेईन, ऑटोमॅटिकली तुमचा बरोबर अभ्यास होईल. सेकंडरी ब्युटिल, सेकंडरीला SEC असेल याचं, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. हा, मग हा OH काढायचा, तिथे लावायचा Br. इथे लावायचा असा Br. साईडला तुम्हाला समजलं ते काय फॉर्म झालं, वाटर मॉलिक्यूल. सो फक्त काय करायचंय, अल्कोहल हटाया और Br उस पर डाल दिया हमने, तो इसलिए यहाँ पे फॉर्म हो गया सेकेंडरी ब्यूटिल ब्रोमाइड. तो इस तरह से ब्रोमिनेशन हो रहा है बेटा यहाँ पे. ओके नहीं, वो आ रहे हो जमते मलबी इंडिया. तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अँड 4 नंबर. सो याचे जे नाव आहे ते ओके नाही. द नेम ऑफ दिस कंपाउंड इज 2-butanol and the name of this compound is 2-bromo-butane. बरोबर, 2-bromo-butane. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड दिस न्यूमरिकल बेटा. बघा एक एक रिएक्शन म्हणजे न्यूमरिकल बघा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे काय बेटा, बोल न्यूमरिकल आहे. समजलं की नाही? चलो बढिया आहे. CS3OH काय नाचं अल्कोहोल. आवाज वगैरे येतो ना स्पष्ट? माझा काही प्रॉब्लेम येत नाही आवाजाचा? क्लिअर आहे सर. व्हेरी गुड, थँक्यू. बघा CS3OH मिथिल अल्कोहोल, मिथॅनॉल प्लस HBr. तर इकडे काय ऍड करणार तुम्ही? यस, ऍरोवर जर तुमच्याकडनं हे लिहिणं राहून गेलं, लक्षात ठेवायचं, मार्क गेले उडत. तर इकडे CS3Br प्लस H2O. ठीक है. सो बेटा मिथाइल ब्रोमाइड, बच्चे लोग ब्रोमोमिथेन. ब्रोमोमिथेन. फिट करा, फिट. जो करेगा फिट होगा हिट. ठीक है. तो क्या ज्याचा फिट बसेल तो हिट होईल बेटा पुढे. अरे वा. ओके नाही. फिटिंग, देर इज नो फिटिंग, देर इज नो हिटिंग. राहतच असतं. तुला कोणी ओळख नाही बेटा. ठीक आहे नाही. तुझी ओळखच निर्माण, तुला जर ओळख निर्माण करायची असेल तर तुला पहिले हे डोक्यात फिट करणं पडेल. लक्षात ठेव. तर झालं आपलं काम. HBr सोबत आपण रिएक्शन केल्याने या ठिकाणी आपला छान कंपाऊंड फॉर्म झाला बेटा. HBr सोबत रिएक्शन केली पण त्यासाठी आपल्याला लागलं काय, NaBr लागला आणि H2SO4 लागलेला आहे बेटा. ठीक आहे. त्यानंतर आपण ताबडतोब 1 मिनिटामध्ये दुसरी पण रिएक्शन आपण घेऊ शकतो 3 नंबरची, जिकडे आपण काय घेणार आहे, HI. हा सुद्धा तुम्हाला रेडीमेड अवेलेबल आहे का रे? नाही. यासाठी सुद्धा तुम्हाला रिएक्शन करायची आहे 2 जणांची, म्हणजे 2 केमिकल एकत्र आणायचे, NaI आणि आता H3PO4 95%, जो आपण मागे वापरून बघ. PO3 वाटतं सर. नाही नाही, H3PO4 PO4 आहे. PO3 सर.
बेटा PO3चं जे ना त्याचं ते वेगळंच आहे मॅन्झन, ठीक आहे. तो ऑर्थोफॉस्फरिक आहे. PO4 हा ओके. तुम्हाला होता ना रे हा? तर आपण ते फॉस्फरिक ट्रायलाइट मध्ये करलं सर. आणि ते वेगळे आहे, ते पुढे वेगळे आहे. पण हे तुम्ही आता तुमच्याकडे असं लिहिलेलं आहे का? आपण असं लिहिलं आपण StPO3 लिहिलं आपण नाही ना? हो सर. नोट्स मध्ये असं हो. ते करून घ्या मग 4 करा मध्ये पटकन. 4 करा तिथे पटकन करा. सॉरी ओके. ते 4 करून घ्या. ठीक आहे चालेल. बघा NaI प्लस H3PO4 बरोबर. बरं याची जर रिॲक्शन आपण करतो बेटा तर इकडे काय फॉर्म होणार? HI. बरं हायड्रोजन किती रे? 3. मग आयोडीन पण 3 लागतील ना? व्हेरी गुड. हायड्रोजन 3, आयोडीन 3, सोडियम 3 झालं का? रिॲक्शन तयार झाली बेटा. हायड्रोजन आयोडाइडचं फॉस्फरस ऍसिड सोबत रिॲक्शन झाली, HI फॉर्म झाला, Na3PO4 फॉर्म झाला, सोडियम फॉस्फेट. बरोबर. आता याच्यामध्ये बघा तर इकडे जर आपण याची रिॲक्शन केलीच समजा अल्कोहोल HI, पण HI रेडीमेड फॉर्म झाला नाहीये हा, याची झाली रिॲक्शन, याची होणार नाही. सो इकडे घ्यावं लागेल तुम्हाला ऍरोवर NaI and 95% H3PO4 PO4 आणि मग ROH च झालं कन्वर्जन RI मध्ये आणि इकडे फॉर्म होणार H2O. सो दॅट अल्कोहोलचे कन्वर्जन अल्किल आयोडाइड. बेटा आयोडाइड हवा असेल तर तुम्हाला हे दोघे केमिकल वापरायचे NaI आणि 95% H3PO4. ठीक आहे. जर रिस्पेक्टिव्ह आपण एक्झाम्पल घेतलं बेटा आता एकदम इझिली वर्कआउट होणार. इझी एकदम इझी. पहिलं CH3OH मी एकदम सिंपल घेतो एक्झाम्पल हा. CH3OH HI NaI प्लस 95% H3PO4 आणि इकडे फॉर्म होणार CH3I प्लस H2O. बरोबर आहे. मिथेनॉलचं कन्वर्जन कशामध्ये? आयडोमिथेन मध्ये मिथिला. किंवा मिथाइल आयोडाइड. मिथिल अल्कोहोलचं कन्वर्जन मिथिल अल्कोहोल कन्वर्जन मिथाइल आयोडाइड मध्ये. ओके बेटा अंडरस्टैंडिंग लर्न करा. लर्न भैया जो करेगा लर्न वो करेगा अर्न. ठीक है. जो करेगा लर्न वो करेगा बाद में अर्न. देखो लर्निंग का एल निकाल दिया तो क्या बचता है? अर्निंग बचता है. सो देर इज नो लर्निंग, देर इज नो अर्निंग. देर इज अ लर्निंग, देर इज अ अर्निंग. है ना. फक्त पैसा वाढते. आपल्याला जास्त पेमेंटची नोकरी लागली पाहिजे. कोण शिकेल मध्ये? ठीक आहे की नाही. त्याच्यामुळे अर्निंग लर्निंग करा, बरोबर अर्निंग होईल. ठीक आहे बेटा, लक्षात ठेवा बेटा. तर आपण आता 1 नंबरचा एक्झाम्पल घेतला. त्याच्यामध्ये आपण मिथेनॉलचं काय केलं बेटा? सिंपल आहे बेटा, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आपण काय करतो फक्त OH काढतोय, रिप्लेस करतो, तिकडे हॅलोजन लावतोय. ओनली OH हटाओ आंदोलन आहे बेटा आणि लगाओ हॅलोजन. समजलं की नाही. मग कधी आपण I लावतोय तर कधी आपण Cl लावतोय, कधी आपण Br लावतोय आणि त्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या कंडिशनचा वापर करतोय. बरोबर आहे की नाही. प्रत्येक हॅलोजन साठी वेगळी वेगळी कंडिशन आहे. तेच तर तुम्हाला मला लक्षात ठेवायची बेटा कंडिशन. मग ठीक आहे. 2 नंबरचा एक्झाम्पल घेऊ आपण इकडे. हा मला सांगा तुम्ही याचं नाव काही ना कोण करते लर्न? हो बरं आता पेंटेनॉल. तरी पेंटेनॉल. फिनिशिंग करे. पेंटूओएल. मग पेंटूओएल. अरे वा. पेंट आणि त्याचं कॉमन नेम काही बेटा? पेंटिल अल्कोहोल. नाही ना. OH पाय ना कुठं लागला बेटा? त्या कार्बनचं पाय. कार्बन कसं आहे? प्रायमरी का सेकंडरी पेंटिल अल्कोहोल. हा सेकंडरी पेंटिल अल्कोहोल. एकदम करेक्ट. आता आली बरोबर रुटावाडी आहे ना. जिथे हायड्रोजन लागलाय की नाही त्या कार्बनचं नेचर पाहायचं की तो प्रायमरी का सेकंडरी का टर्शरी आहे. ठीक आहे. फक्त आयसोप्रॉपिल मध्ये डायरेक्ट लक्ष ठेवा. आयसोप्रॉपिल फक्त लक्षात ठेवा की हा आयसोप्रॉपिल आहे. बाकीच्या ठिकाणी डायरेक्ट लक्ष ठेवायचं बेटा. तिथे बिलकुल डोक्याने काम करायचं.
जिकडे लागलाय OH म्हणजे फंक्शन ग्रुप, तो कार्बन कसा आहे तर हा कार्बन बेटा सेकंडरी म्हणून याचं नाव सेकंडरी 5 कार्बन अल्कोहोल, बरोबर. इकडे पण तेच सेकंडरी पेंटिल आणि तिकडे लागला आपण आयोडीन आयोडाईड आणि साईडला काय भेटलं बेटा त्याच्यामध्ये एक वॉटरचा मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि याचं IUPAC तुम्ही सांगितलं मला नंबर 1 कार्बन, नंबर 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 नंबर कार्बन. सो बेटा 2 पेंटॅनॉल, 2 पेंटॅनॉल आणि याचं नाव 2 आयडो गॅस 2 आयडो पेंटेन. बढ़िया. दिमागात एंट्री द्या त्याला. जब तक एंट्री नहीं, बरोबर की नहीं, जब तक एंट्री नहीं बेटा तब तक कुछ भी नहीं होता है जिंदगी में. एंट्री द्या, एंट्री. एक्झिट नाही. हा बोल 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 दादा आशिष. तर तो OH जर 3 नंबरच्या कार्बनला लागला असता कुठला रे? त्याचं नाव झालं असतं बेटा सेकंडरी पेंटिल अल्कोहोल. सेम राहिलं असतं नाव बदल नसतं. 3 मधल्या यायला बी लागला असता. मधल्याला मला लागला असतं तर त्याचं त्या ठिकाणी हा बरोबर मधल्या नंबर तरी पण सेकंडरीच. ठीक आहे. पण एक आहे तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा सेकंडरी म्हटलं होतं बेटा तेव्हा तुम्हाला कुठे वापरायचं असतं ते माहिती का? इथेच वापरायचं असतं. इथे समजलं का? इथेच समजलं ना. आता इथे कधी लावलं तुम्ही तर याचं काय होतं लोकेशन बदलतं बेटा. OH जर तुम्ही इथे लावलं तर आता हा बी सेकंडरी असतो, कळलं का? हा बी सेकंडरी आहे. पण आता इथे लागल्यावर त्याचं कॉमन नेम बदलतं. कॉमन नेम तर तुम्हाला वाटतं सेकंडरी पेंटिल आहे, पण हा जो लोकेशन आहे त्यामुळे मधल्या कार्बनाचा तो अटॅच झाला तर प्रॉब्लेम आहे. तिथे आपण सेकंडरी पेंटिल त्याला म्हणू शकत नाही. कारण का? IUPAC मध्ये तो नियम लागत नाही. कारण त्याचं लोकेशन किती भरते? त्याचं लोकेशन भरते 3 नंबर, बरोबर का? त्याचं लोकेशन काय भरते? 3 भरते. त्यामुळे सेकंडरी म्हणताना टर्मिनलच्या बाजूला कार्बन बघायचा, इकडचा कार्बन बघायचा आणि मग सेकंडरी त्याला म्हणायचं. पण नॉन टर्मिनलच्या शेजारचा नंतरचा नसेल तर प्रॉब्लेम आहे. मग प्रॉब्लेम आहे बेटा. मग त्या ठिकाणी आपल्याला त्याचं कॉमन नेम लिहिता येत नाही. मग प्रश्न भारी विचारला तू आशिष, तर त्याला प्रॉब्लेम येतात. त्याला आपण सेकंडरी म्हणू शकत नाही. जर इथे लागला तर मधल्या कार्बनला त्याचं नाव काय असेल? मग IUPAC. त्याचं कॉमन नेम राहणार नाही. त्याचं फक्त काय राहील? IUPAC त्यासाठी काढले. मग जे ड्रॉबॅक होते ना कॉमन नेमचे ड्रॉबॅक्स ते घालवण्यासाठी त्यांनी IUPAC चे नियम काढले. तुला आलं की कन्फ्युजन त्याला काय म्हणायचं मग आता? तो उद्या सेकंडरी, मग सेकंडरी पेंटिल स्ट्रक्चर कसा राहील? चल आता आपण भेटू बेटा उद्या दिवशी. हा चला, गुड नाईट. झालं का? चलो गुड नाईट. हर्षल भाऊ